हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम कमी वेळात झटपटीने आळूची वडी बनवणार आहे, ते पण एकदम खमंग आणि एकदम टेस्टी. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा ही रेसिपी पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. तर हे पहा, एकदम ताजी पाने आहेत, एकदम देशी, एकदम गावरान, जे माझ्या अंगणामध्येच हे पाने आहेत. तर आपण ह्या पाण्याची आज आपण आळूची वडी बनवणार आहे. एकदम देशी पाने असल्यामुळे चवीला पण एकदम ही छान पाने आहेत. तर हे पहा, आपण तोडून घेतलेले आहेत. तर चला आता आपण तयारी करू. आता आपण तर हे पहा, हे पाने जे आहेत त्याचा आपण एक देठ जे आहे ते कट करून घेणार आहोत. तर हे पहा, एकदम आपण सोप्या साध्या पद्धतीने आज आपण ही आळूची वडी तयार करणार आहे. त्यासाठी आपण हे पाने जे आहेत ते अगोदर स्वच्छ करून घेणार आहोत. तर आपण ह्याच पद्धतीने पूर्ण जे पाने आहेत ते आपण देठ जे आहे ते कट करून घेणार आहोत. आणि देठ कट केल्यानंतर आपण काय करणार आहे, एकदम स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे पहा, आपल्या दारातलीच अंगणातलीच पानं आहेत, एकदम स्वच्छ, एकदम देशी गावरान पाने. तर ही जे पाने आहेत ते मी पाण्यातून बाजूला काढून घेतलेले आहेत आणि मी 1 ते 2 पाण्याने ही पानं जी आहेत आळूची ती स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर चला आता आपण हे जी पाने आहेत ते आपण भरून न घेता आपण ही पाने जी आहेत ती थोडीशी चिरून घेणार आहेत, कारण आपण जी झटपट आळू बनवणार आहे कमी वेळामध्ये. तर चला आता आपण मी एक ताट घेतलेला आहे आणि आपण एका वेळीच्या साहाय्याने ही पाने जी आहेत ते कट करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने बरेच जणांना आळूची वडी आवडती, पण बनवायला जे आहे ते थोडासा वेळ जास्त लागतो. त्यासाठी मी आज ह्या पद्धतीने आळूची वडी बनवणार आहे. तर आपण ह्याच पद्धतीने जे पाने राहिलेले आहेत ते आपण कट करून घेणार आहेत. तर हे पहा, मी ह्या पद्धतीने ह्या आळूची पाने पूर्णपणे कट करून घेतलेले आहेत, एकदम छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. तर चला आता आपण हे जे मसाला तयार करूया. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एकदम गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची थोडीशी जास्त घेतलेली आहे, कारण आळू जे आहे ते एकदम झणझणीत झाली पाहिजे, किंवा कमी वापरा तुम्ही. लसूण घेतलेला आहे, लसूण भरपूर घ्यायचा आहे कारण खमंग होतील. आणि त्यातच मी अद्रकचे तुकडे एक 8 ते 9 घेतलेले आहेत. एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घेणार आहे. कोथिंबीर असल्याशिवाय आळूच्या वडीला एकदम खमंग असा स्वाद येणार नाही. तर चला आता आपण हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटून घेतलेला आहे. पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो. तर चला आता आपण पुढची तयारी करू. त्यासाठी मी एक मोठं भांडे घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण हे जे आळू जी आहे चिरून घेतलेली ते घेणार आहोत. आळू चिरून घेतलेली पाने घेतलेली आहेत. आता आपण त्यामध्येच मी एक पावशेर बेसन घेतलेलं आहे. बेसन जे आहे ते आपण लागल तसं घेणार आहे, सगळंच एकदम वापरायचं नाही. तर मी निम्म बेसन जे आहे ते ठेवलेलं आहे. चला त्यामध्ये आता आपण जे सारण केलेलं आहे, मिरची, कोथिंबीर, लसूण हे घेतलेलं आहे. लगेच त्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घेणार आहोत आणि एक छोटी अर्धी वाटी मी तीळ घेतलेले आहे. तिळानं आळूची वडी एकदम खमंग होईल, त्यासाठी आपण हमेशा तीळ वापरायचं. तर चला त्यामध्येच आता आपण कुस्करून घेणार आहे. जिरे सुद्धा आता आपण वरून थोडंसं घेणार आहोत. तर चला आता ही सगळं साहित्य आपण काय करणार आहोत, मिक्स करणार आहोत. पण त्या अगोदर चवीनुसार मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर चला आता हे सगळं साहित्य आपण वापरलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहे, एकदम थोडंसं पाणी घेणार आहे. पाणी जास्त वापरायचं नाही, कारण आपण मिरची वाटून घेताना त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. आणि जास्त पाणी जर वापरलं तर आळूची वडी जी आहे ते वापरायला थोडासा वेळ जास्त लागेल, त्यामुळे आपण पाणी जे आहे ते कमी वापरायचं. तर हे पहा, एकदम गावरान पद्धतीनेच मी ही जी आळू आणि बेसन आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे, एकदम हातानेच. थोडंसं बेसन मला कमी वाटत आहे म्हणून मी अजून थोडंसं बेसन घेतलेलं आहे. तर त्यामधलं सुद्धा बेसन मी थोडंसं ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला बेसन वापरायची गरज नाही आपण. तर आता त्यामध्येच आता आपण थोडंसं पाणी घेणार आहे. बेसन घेतल्या म्हणल्यानंतर थोडंसं मीठ जास्त लागेल. तर चला मग थोडंसं मीठ मी अजून घेतलेलं आहे, म्हणजे आळूची वडी एकदम खमंग आणि एकदम टेस्टी होईल. तर हे पूर्णपणे सारण तयार झालेलं आहे. तर चला एक चाळण घेतलेलं आहे, त्या चाळणीला आपण गोडं तेल लावणार आहे, कारण सारण जे आहे ते चिकटणार नाही आहे जास्त, त्यामुळे आपण ह्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहे.
तेल लावून घेतल्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यात आपण पाणी घेतलेलं आहे. मी 1 तांबे पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण हे चाळण ठेवणार आहे. चाळण ठेवल्यानंतर लगेच आपण हे जे सारण तयार केलेलं आहे, सारण तर एकदम खमंग असा वास येत आहे. एकदम छान झालेला आहे. आता आळूची वडी केल्यानंतर कळेल कशी झालेली आहे ते. तर चला मग आपण हे पूर्णपणे सारण जे आहे ते पसरून घेतलेलं आहे चाळणीमध्ये. आता हे सारण थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे हाताला चिकटणार नाही. तर आता हे पूर्णपणे आपण चाळणीमध्ये पसरलेलं आहे. तर एकदम थोडंसं आपण त्याला चीर पाडणार आहे, कारण जे वाफायला उशीर लागणार नाही, कमी वेळामध्ये वाफलून निघेल. तर चला मग आता आपण हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. तर मी हे सारण आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे. तर त्यावर आपण ताट झाकून ठेवणार आहोत. अधूनमधून चेक करणार आहोत, काही हरकत नाही आहे. तर आपण पाहणार आहोत. हे मी 5 ते 10 मिनिटांनी पाहत आहे की किती सारण आपलं तयार झालेलं आहे. तर नाही, आपल्याला पाहिजे असं सारण तयार झालेलं नाही. तर आळूची वडी तयार होण्यासाठी हे जे आहे ते थोडंसं कच्चं आहे. काही हरकत नाही, आपण याला अजून 5 ते 10 मिनिटाची वाफ देणार आहोत. तर हे पहा, आपण काय करणार आहे, हे वाफलत आहे. अधूनमधून चेक केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. तर आता आपण थोडंसं चेक करून बघणार आहे. तर एकदम पूर्ण छान वाफरलेलं आहे. तर हे पहा, हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण मी गॅसवरून हे बाजूला ठेवलेलं आहे आणि थोडंसं सोखम होऊ द्यायचं आहे. नंतरच आपण हे चाळणीतून काढून घेणार आहोत. तर हे पहा, एकदम चाकूच्या पुढच्या टोकानं आपण साईडची बाजू जी आहे थोडीशी ढिल्ली करून घ्यायची आहे. तर हे पहा, एकदम छान शिजलेलं आहे. त्यामुळेच हे छान सारण शिजल्यामुळं हे छान निघत आहे. तर एक उलथण्याच्या साहाय्याने आपण हे चाळणीतून बाजूला काढून घेणार आहोत. तर हे पहा, पूर्णपणे छान निघालेलं आहे आणि एकदम पीठ जे आहे ते आपल्या मापात, म्हणजे पाणी आणि बेसन जे आहे ते प्रमाण व्यवस्थित आहे. तर चला, आता आपण गॅसवर कढई ठेवली होती. आता आळू तळायची आहे म्हणल्यानंतर तेल थोडंसं जास्त लागणार आहे. तर तेल घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण काय करणार आहे, हे जे तुकडे करायचे आहेत, साईज तुमच्या कमी जास्त तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तुम्ही एकदम मध्यम आकाराचे हे जे तुकडे करून घेणार आहे. तर हे पहा, एकदम छान पीठ शिजलेलं आहे आपलं. एकदम झटपट कमी वेळामध्ये आपण या आळूची वडी तयार केलेली आहे. चला, तेलामध्ये आपण एक एक सोडून बघणार आहे. तर हे पहा, एकदम सोनेरी कलर येऊपर्यंत आपण हे कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे, कारण आतून ही वडी जी आहे ती पूर्णपणे तळली जाते. फुल गॅसवर जर तळली तर आतून कच्ची राहील आणि वरून करपेल. त्यामुळे आपण कमी गॅसवर ही एकदम खरपूस, एकदम खमंग अशी आळूची वडी तळून घेतलेली आहे. तर चला, एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहे. तीळ सुद्धा एकदम छान दिसत आहेत आणि एकदम ही आळू जी आहेत ह्याच पद्धतीने आपण सगळे आळू भाजून घेणार आहेत, तळून घेणार आहोत. तर हे पहा, मी अशा पद्धतीने हे आळू जे आहे ते एकदम कमी वेळात एकदम झटपटीने तयार केलेले आहे. दिसायला तर एकदम खमंग, एकदम छान दिसत आहे. तर मी एक घास खाऊन बघणार आहे कशी झालेली आहे. तर खूपच छान झालेले आहे. तर मग तुम्हाला रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण बनवा. एकदम कमी वेळात एकदम झटपट आळू तयार होते. तर चला, मग तुम्हाला ही रेसिपी आणि ही व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.